तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा आपल्या भावाच्या युट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आपण सर्वात टॉपचं ट्युटोरियल आणलं ते म्हणजे भाऊबीजवर. बाकी दिवाळीवर भरपूर असे नक्की ट्युटोरियल आपण नक्कीच अपलोड केले युट्यूबवर. बाकी एकच ट्युटोरियल राहिलं होतं आपलं लक्ष्मीपूजनवर. मित्रांनो, ते सुद्धा संपूर्ण त्या बनवून ठेवलं होतं. बाकी लाईटीचा इश्यू असल्यामुळे ते काय आपल्याला अपलोड करताना आलं. ठीक आहे, बाकी नक्कीच मी लवकर प्रोव्हाइड करून आणलंय भाऊबीजवर. ठीक आहे, बाकी संपूर्ण त्या बॅनर क्वालिटी झालाय, तुम्ही बघू शकता. ठीक आहे, तर अशाने आपल्या आजच्या डिझाईन आहे. बाकी याची पीएडी प्लस पीएलपी नक्कीच तुम्हाला प्रोव्हाइड केली मोबाईल युजरसाठी. नक्कीच तुम्ही ती डाउनलोड करा. आणि जिप्पाईल क्रिएट केली, एक जिप्पायला सांग पासवर्ड टाकला मी 3 स्टेपमध्ये, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ठीक आहे, तर अशा येतोय फायनली मी फोटोशॉपमध्ये. तर मित्रांनो बघू शकता, मी डायरेक्ट आलोय फोटोशॉपमध्ये. तिथं बघू शकता एक्झाम्पल आपण इथं अशा डिझाईन प्रोव्हाइड केली तुम्हाला. ठीक आहे, आता आपण जी साईज क्रिएट केली ती 10x8 मध्ये आपण केली. ठीक आहे, आता इथे संपूर्ण त्या पहिल्या गोष्टी तर हाईड करून घेतो. नेक डिटेल दाखवतो आपण कशा टाईपमध्ये कोणती परत इथे ऍड केली. ठीक आहे, या पद्धतीने. बाकी संपूर्ण ते इथं जेवढ्या लेअर आहे आपल्या ते संपूर्ण ते इथं हाईड करून घेतो. ठीक आहे, आता सगळ्यात मेन मुद्दा भावना बघू शकता तुम्ही, आपण एक साईज क्रिएट केली ती 10x8 मध्ये. ठीक आहे, हे संपूर्ण तुम्हाला पिक्सल ॲप मध्ये सांगून देतो. इथं फाईलमध्ये येतो, न्यू मध्ये जातो. ठीक आहे, जसे की आपण फोटोशॉपला अशी नवीन साईज क्रिएट करतोय. ते XYZ समजा आपण इथं 10x8 ची साईज क्रिएट करतोय, म्हणजे हाईटला 10 ठेवलं आणि वेटला 8 ठेवलं. ठीक आहे, सगळ्यात मेन म्हणजे ही जी साईज आहे ना मित्रांनो, 8x आपण 10 टाकलं. ही साईज मोबाईल साठी सुद्धा नक्की तुम्ही यूज करू शकता. पण मेन चीज आहे ही मित्रांनो, जसं की मी ते इंचेस सिलेक्ट केलंय ना, जे आपलं पिक्सल ॲप असतंय ते पिक्सलचं काम करतंय. ठीक आहे, जसं की इंचेस मध्ये सुद्धा नक्कीच करू शकणार, पण शक्यतो पिक्सलचं काम करतंय. त्याच्यामुळे ना भरपूर जणांचा प्रश्न असा राहतो का दादा आम्ही रेटिओ साईज काय घेऊन साईज कशी क्रिएट करू. ठीक आहे, तर नॉर्मली जे आपण जेव्हा पिक्सल ॲप ओपन करतोय त्याचे नॉर्मल रेटिओ असते, ते तुम्ही बघू शकता कस्टमचं असतं, याची काय साईज वगैरे असेल. आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या साईजनुसार तुम्हाला नक्कीच डिझाईन क्रिएट करायची असेल तर नक्कीच तुम्ही एक नवीन साईज क्रिएट करता आणि त्यानुसार ती डिझाईन क्रिएट करता. मग तुम्हाला सांगतो भाऊन, ही जी डिझाईन आपण क्रिएट केली ती 10x8 मध्ये केली. जर तुम्हाला वाटली या डिझाईनची साईज तुम्हाला क्रिएट करायची तर नक्कीच तुम्ही रेटिओ पहिलं कस्टम सिलेक्ट करा. त्यानंतर पिक्सल ॲप मध्ये जाऊन ना तुम्हाला इमेज साईज क्रिएट करायची ती म्हणजे 10x8 मध्ये. ठीक आहे, आता 10x8 चा फरक तुम्हाला माहितीच असेल. जर तुम्हाला इंचेस टू पिक्सल करायचं असेल ना तर XYZ मित्रांनो, आता 10ला कसं समजा 960 पिक्सल. ठीक आहे, आता जसं की आता हे जे पिक्सल वेगळे आता इथे जर पिक्सल क्लिक केलं तर डायरेक्ट 3000 होणार. ठीक आहे, तर याचे गुणिलेचे प्रकार आहे तुम्हाला ते सांगतो नंतर. पण मग XYZ आता हे सांगून दिलं की जर तुम्हाला याची पिक्सल करायची ना मोबाईलसाठी तर समजा 10 आहे, 10 बायला आपलं 960 राहत आहे मोबाईलसाठी. तुम्हाला मी मागच बोललोय की तुम्ही क्रोमला जाऊन ना पिक्सल टू इंचेस करा, इंचेस टू पिक्सल करा मित्रांनो, तर त्यानुसार तुम्ही नक्की तिथून मायना घेऊ शकता. ठीक आहे, अंक टाकल्यानंतर तुम्हाला नक्की ती साईज भेटणार आहे. बाकी 8x10 आपण साईज क्रिएट केली अशा पद्धतीने. ठीक आहे, तर साईज क्रिएट केल्यानंतर आपण इथं कलर फिल मारला होता मित्रांनो, हा कलर फिल. ठीक आहे, आता हा कलर फिल संपूर्ण तुम्हाला जर पिक्सल ॲप मध्ये हवाय तर याचा कोड बघू शकता तुम्ही. मी एक यावर ट्युटोरियल आणणार आहे भावानो, जे टॉपचे कलर फिल कसे मारले जाते आणि तुम्ही मोबाईल युजरसाठी कसा कलर फिल घेऊ शकता डार्क मध्ये. ठीक आहे, बाकी तुम्हाला ते नक्कीच त्याचे कोड आणणार आहे. मी संपूर्ण त्या कोड टाकल्यानंतर फायनली तो कलर बनून जाणार. ठीक आहे, तर त्यामुळे ते नक्कीच त्यावर ट्युटोरियल आणणार. ठीक आहे, मला नक्की कमेंट करा. बाकी एक बॅकग्राऊंड घेतलं सिम्पल रित्या हा या टाईप मध्ये. ठीक आहे, पिंटरेस्टवरूनच आपण उचललं बॅकग्राऊंड आणि त्यावर आपण इथं रेक्टँगल यूज केलाय शेप. बाकी वॉटर टेक्स्चर मारलंय आणि सगळ्यात मेन म्हणजे हा फोटो उचलला आपण. फोटो सुद्धा बघू शकता, संपूर्ण HD क्वालिटी प्रोव्हाइड केलाय मी तुम्हाला. बाकी इथं लेअर इथं संपूर्ण पहिले थोड्याफार गोष्टी ऑन करून घेतो भावानो, इथं बघू शकता. ठीक आहे, मंडळा वगैरे आपण नक्कीच भाऊबीजचं सुद्धा नक्कीच ऍड केलंय या टाईप मध्ये. ठीक आहे, अशा पद्धतीने अशा आपण संपूर्ण ते लेअर ऑन करून घेतलाय. तुम्ही एक डिटेल बघू शकता. तर बाकी तुम्हाला मित्रांनो हे शुभेच्छुकचे जे नेम प्लेट आहे तुम्हाला नक्कीच क्रिएट करून घ्यायचे आहे मोबाईलमध्ये. तर मित्रांनो, आता समजा ही भाऊबीज निमित्त आपणा सर्वांना मंगलमय शुभेच्छा. जे नाव आहे तुम्हाला ऑलरेडी मटेरियल टाईप मी क्रिएट करून ठेवलं राहते PLP मध्ये. तुम्हाला काही चेंज आउट करता येत नाही, कारण हे नॉर्मली आपल्याला आहे तसं ठेवायचंय. जर याच्यात काही चेंज करण्यासारख्या गोष्टी असतात नक्की ते इरिटेबल घेऊन आलो तुम्ही, तो काय विषय नाही. तुम्हाला थोडाफार पुढे PLP नक्कीच बघायला भेटणार इरिटेबल. ठीक आहे, तो काय विषय नाही. पण मग संपूर्ण ते मी आहे तसंच बनवायचा प्रयत्न करतोय, कारण जे आपलं मटेरियल ते प्रॉपर त्या साईज मध्ये बसलं जातंय, तर यानुसार आपण ते करतोय. एवढं जाणलं. सगळ्यात मेन मुद्दा असा भावना, आता याचा आपण इफेक्ट कसा मारला बघू शकता. इथं
पीएडी जो ओपन करेल मित्रांनो त्याने 3 असे कलर इफेक्ट बघायला भेटणार आहे. पहिला कलर लुकअपचा 1 मारला आपण, हा बघू शकता संपूर्ण ते डिझाईन आपली डायरेक्ट चेंज होते. ठीक आहे. त्यानंतर आपण वरचे 2 यूज केले, ते पहिला हा केला नॉर्मल डार्क आणि नंतर त्यावर कर्व मारलं. ठीक आहे. म्हणजे जेणेकरून आपली डिझाईन थोडी डार्क दिसणार. ठीक आहे. या टाइप मध्ये आपण ते केलंय. बाकी बघायला गेलं तर डिझाईन संपूर्ण त्या क्वालिटी झाली मित्रांनो. नक्कीच तुम्ही बनवा, PLP ओपन करा. ठीक आहे. बाकी असे टॉप ट्युटोरियल नक्कीच आपण आणणार भावना. ठीक आहे. तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये. जय हिंद जय महाराष्ट्र.